राजकीय भूमिका काही का असेनात, मात्र नियम आणि परंपरा काय सांगते यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनंत कळसे, महाराष्ट्र विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव, या विषयाचे गाढे अभ्यासक. कळसे सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. माझा सिंपल साधासा प्रश्न आहे की सदस्य संख्या आणि विरोधी पक्षनेते पदाची निवड याचा थेट कायदेशीर संबंध आहे का? याबद्दल परंपरा आणि नॉर्म्स काय सांगतात? विरोधी पक्ष नेते पद हे संसदीय लोकशाहीमधलं अत्यंत महत्वाचं पद आहे आणि यांना संसदीय संकेताप्रमाणे कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असतो. आणि संकेत असे आहे, म्हणजे विस पागे कमिटीनी मागे या संदर्भात काही संकेत घालून दिलेले होते आणि त्याप्रमाणे की 10% सदस्य संख्या म्हणजे किमान कोरम एवढी सदस्य संख्या ही त्या पक्षाची असावी, असा हा संकेत आहे. पण यामध्ये जर हा स्पष्ट असेल तरच ते विरोधी पक्षनेतेपद घोषित करता येतं किंवा देता येतं. आणि अल्टिमेटली हा अधिकार माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांना आहे, दोन्ही सभागृहाच्या बाबतीत. मला आठवतं पार्लमेंटमध्ये मागच्या, आता राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते, पण मागच्या पार्लमेंटमध्ये, मागच्या संसदेमध्ये, लोकसभेमध्ये की काँग्रेसला 10% सदस्य संख्या नव्हती, त्यामुळे कोणालाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नव्हतं. हे सुद्धा मी आता म्हणजे आपल्याला लक्षात आणून देतो. त्यामुळे ही सदस्य संख्या जी 10% आहे ही मॅन्डेटरी आहे आणि ती असेल एखाद्या पक्षाला तर त्याला ते विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं. अशा या संसदीय प्रथा परंपरा आहेत. बरं, धन्यवाद कळसे सर. आपण पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी. आपल्यासोबत होते विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे.